नमस्कार मंडळी, तुमचं आमच्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि आज आपण बघणार आहोत ॲनिव्हर्सरी ब्लॉग 2. जसं लास्ट व्हिडिओ ठरल्याप्रमाणे मी तुम्हाला सांगितलं होतं की आम्ही जे काही सेकंड हाफमध्ये करू ते आम्ही तुम्हाला नक्की सांगू. सो फायनली आज खूप दिवसानंतर हा ब्लॉग रिलीज होत आहे. ॲक्च्युली मी मुद्दामून आधी अपलोड नाही केलं, कारण आता आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की मिडल ईस्टमध्ये काय सिच्युएशन आहे. सध्या गोष्टी ठीक नाही आहे तिथे, म्हणजे ॲटलिस्ट अबुधाबी, दुबईला तर थोडं जास्तच काळजी करण्याचं कारण आहे. पण आम्ही जिथे राहतोय तिथे काहीच असं नाही आहे, सगळे नॉर्मल डे टू डे लाईफ जगत आहेत. आम्ही थोडी वाट बघत होतो की कधी सिच्युएशन थोडी नॉर्मल होऊ दे आणि मग आपण करूयात. फायनली द ॲनिव्हर्सरी ब्लॉग 2 इज अप. आपण म्हणजे मी सकाळी जर तुम्ही बघितलं लास्ट व्हिडिओमध्ये तर चॅलेंजेस घेतलेले काही की नो शुगर किंवा नो स्क्रीन आफ्टर 10, 5 लिटर्स वॉटर एव्हरी डे एक्सेट्रा एक्सेट्रा. तर ते चॅलेंजेस पूर्ण झाले नाही झाले किंवा कसे पूर्ण झाले का ते झालेच नाही, सुरुवात होण्याच्या आधीच संपले, हे आपण सगळं आता या व्हिडिओमध्ये बघूयात. तर मी थोडं या साईडला बसली आहे कारण मी तुम्हाला आता इथे थोडे व्हिडिओज दाखवणार. असं करण्याचं कारण हे आहे की मी त्या दिवशी मी चुकून हिंदीमध्ये व्हिडिओज रेकॉर्ड केले. आय डोंट नो वाय मी हिंदीमध्ये का केलं, कारण मी सकाळपासून जे शूट केलं ते मराठीमध्ये केलेलं, बट नंतर सेकंड हाफमध्ये मला माहित नाही काय झालं आणि अचानक मी थोडेफार जे व्हिडिओज आहेत ते मी चुकून हिंदीमध्ये रेकॉर्ड केले. त्यामुळे मग मी आता तुम्हाला सांगेन की मी त्या व्हिडिओजमध्ये काय काय केलं किंवा काय काय मी बोलली. या व्हिडिओमध्ये मी असं बोलते की आज आमची ॲनिव्हर्सरी आहे आणि आज सकाळी आम्ही डिसाईड केलं होतं की कोणीही शुगर किंवा काही गोड पदार्थ नाही खाणार किंवा ऑइली फ्राईड आय थिंक एकच झालं, बट फास्ट फूड काइंड ऑफ ते हे सगळं जे म्हणजे अनहेल्दी आहे ते आम्ही आता नाही खाणार, आम्ही अवॉइड करणार. आणि ते चॅलेंजेस पण घेतले होते. बट मी आज ॲनिव्हर्सरी आहे आणि केक कसं सोडणार, केक तर कापलंच पाहिजे. सो मी रागीचा केक बनवला. रागीचा केक मी फर्स्ट टाईम बनवला कारण तो थोडा ॲटलिस्ट हेल्दी आहे, मीन्स नो मैदा. आणि हे सगळं मी त्याला न सांगता केलं आहे. आणि केकसाठी लागणारं ते चॉकलेट सॉस वगैरे सगळं रेडी केलं मी. पण त्याला सरप्राईज देऊया, तो बघू कसा रिॲक्ट करतो. आता तो खुश होतो नाही होतो आपण म्हणजे माहीत नाही आपल्याला. तर या व्हिडिओमध्ये मी हे सांगत होती की मी एवढा फटाफट केक बनवला कारण सरप्राईज द्यायचं होतं. असं होतं की तो कोणत्याही क्षणी किचनमध्ये येऊ शकत होता आणि त्यामुळेच मला ते केक शूट करता नाही आला. पण जोपर्यंत हा ब्लॉग म्हणजे ॲनिव्हर्सरी पार्ट 2 हा ब्लॉग रिलीज होईल तोपर्यंत मी केकची जी रेसिपी आहे ती शूट करून माझं जे फूड चॅनल आहे त्याच्यात मी अपलोड केलेलीच असेल. तर मग तुम्ही नक्की जाऊन बघा. हे जे मी चॉकलेट सॉस टाकते ते मी घरीच बनवले युझिंग कोको पावडर, बटर, शुगर, कॉर्नफ्लॉर. तर इन केस तुमच्याकडे चॉकलेट नसेल तरी चालेल, कोको पावडर असेल तरी पण तुम्ही घरीच चॉकलेट सॉस बनवून केकवर तुम्ही वरतून टाकू शकता. तर निखिल जेव्हा येत होता मला तेव्हा कळालं की तो येतोय, त्यामुळे मी पटकन किचनचा दरवाजा लॉकच केला. आणि मग हे त्याच्यानंतरचं सगळं कॉन्व्हर्सेशन आहे जे मी केक डेकोरेट करताना ते रेकॉर्ड झालं. तर मग तुम्ही ऐका. नाही, सरप्राईज नको खराब करू. काय केलं? नाही, केक नाही केलाय. तू विचारतोय केक केलाय का? अरे यार, मुझे पता चल गया. हा नाही नाही मग लक्ष ठेवायला नको. तो बोलत होता की मी आलो आणि बरोबर तू दरवाजा लावला. तुझ्यावर बरोबर लक्ष असतं माझं, एवढं लक्षात ठेव ना बेटा. गोली बेटा, मस्ती नाही, नो गोली बेटा. तो एवढा डेस्परेट होता आतमध्ये यायला की असे कारण शोधत होता की मला पाणी प्यायचं आहे, मला हे करायचं आहे, येऊ दे. तरी पण मी त्याला आतमध्ये काही येऊन नाही दिलं. आणि तुम्ही बघू शकता की किती व्यवस्थित मी 2 काढलेला. ठीक आहे, तरी मला कुठून सुचलं काय माहिती की आपण एक असं हार्ट ड्रॉ करूया 2च्या म्हणजे साईडने असं. आणि तुम्ही बघत असाल की ते मी करायला गेली आणि ती 2ची पूर्ण वाट लागली. ते एवढं छान मी व्यवस्थित असं 2 काढलेलं. आणि ते बघा ते हार्ट काढायच्या नादात मी काय डिझाईन केली मी. ते असं वाटलं की उगाच हार्ट काढलं. ते नसतं काढलं, फक्त 2 जरी ठेवलं असतं तरी ते एकदम छान आणि व्यवस्थित दिसलं असतं. आणि इथे माझी काय चूक झाली की केक आधी मी काढायला पाहिजे होता. म्हणजे ते जे ट्रे होतं मी वरतून ते फटाफट एवढी घाई होती मला की त्याच्यावरतीच मी चॉकलेट सॉस टाकला. ते मी केक काढला पण नाही त्यातून आणि त्याच्यावरच डेकोरेट वगैरे करत होती. मग नंतर पुढे जाऊन मला ॲक्च्युली ते क्लिक होतं की आपण ते ट्रेमधून केक काढायला पाहिजे होता. बट एनिवेज आता मी तसंच सेलिब्रेट केलं. रिकामा कर टेबल. केक रपायला किती ती मगजमारी, जबकि त्याला माहित होतं की केक बनवलाय.
तरी पण मी किती ते अट्टहासाने एकदम लपवण्याचा प्रयत्न करते. त्याला गेलेलाच असणार, 100% त्याला वास गेलेला असणार, सॉरी सुगंध केकचा. तरी पण मला त्याच्यापासून लपवायचा होता केक. हा फक्त लॅपटॉप वगैरे काढ, सगळं काढू नको. गेला का? आता तू बेडरूम मध्ये जा. आणि स्वतःला लॉक कर. केलं मग इथून का आवाज येतोय? शाणा. वो वॉशरूम गया है अभी. मी उघडायच्या आधी तरी नीट की तो आहे का बाहेर नाही आहे असं बघून मग मी ओपन केला डोर. तर तो फायनली वॉशरूमला गेलेला होता. मग मी म्हटलं की ठीक आहे, तर तो जोपर्यंत वॉशरूममध्ये आहे तोपर्यंत आपण पटकन जाऊन केक वगैरे ठेवून थोडंफार जे काही डेकोरेशन असेल ते आपण करूया. खूप ऊन येतंय. आय थिंक मला थोडं शिफ्ट झालं पाहिजे. आय थिंक आता बरोबर आहे. चल डोळे बंद कर तुझे. हे बघा. घाल ना चष्मा. डोळे कसा बंद करणार? हा सॉरी. अरे स्वतः डोळे बंद कर. हा स्वतःचे डोळे स्वतःच बंद कर. हा बघायचं नाही. चलो चलो आगे चलो. अरे ये ना पुढे. हा टर्न. तू दिसते. मला फार झालंय. हे बघ किती दरवाजा. हा हा ओके 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 बेटा. ये ना. ये ग ये. देवार आहे बघ. जरा इथे नाही. चौकशा किती बघा त्याला. आता ह्याची रिॲक्शन बघा तुम्ही. Open your eyes. Ha ha ha. Strawberry cake. Ragi, strawberry, ragi hot chocolate cake. यार खुश हो ना. आता बघा कसं बोलतो. एकदम भारी आहे हे. दिवसभर शूट करून आमची हालत झालेली. संध्याकाळपर्यंत आम्ही एवढे थकलेलो होतो. बट ठीक आहे, आता अॅनिव्हर्सरी आहे, केक कट करायचा होता. सो आम्ही अशाच अवतारात आम्ही केक कट केले. तो पण रेडी नाही झाला, मी पण रेडी नाही झाली. कारण आम्ही म्हणजे बाहेर जाताना परत रेडी होणारच होतो. सो वी जस्ट थॉट की आपण असंच केक कट करू, मग नंतर रेडी होऊन डायरेक्ट मग बाहेर जाता येईल. मी जर हिंदीत करत होती, मी त्याला पण हिंदीमध्ये करायला लावलं. तो इथं मराठीमध्येच करत होता. ये एक्चुअली हमारा डिसाइड हुआ था कि केक नहीं करेंगे, बट मेरे से रहा नहीं गया तो मैंने किया. शुगर कट डाउन. चल बाद में. ओके सो एक्चुअली ऊपर ना ये सब सॉस है, ठीक है, तो थोड़ा कट करने में डिफिकल्टी होगी. उगाच हिंदी उगाच. तो हम ऐसे ही कट करके स्पून से ले लेंगे. ओके ओके कट. मी हे बोलत होते की मी वरती चॉकलेट सॉस सगळं टाकलंय, तर त्याच्यामुळे मग आपण डायरेक्ट ते ट्रेमधूनच कट करून त्याचे पीसेस बाहेर मग प्लेटमध्ये घेऊन आपण खाऊयात. अरे कसं कट करायचं? असं डायरेक्ट असं. पण हा ठीक आहे ये. हा असं पकड. हा बस. हा पण मला अनकम्फर्टेबल होतं ना, मग मी हा हात घेते. हा. हॅपी ॲनिव्हर्सरी टू अस. हॅपी ॲनिव्हर्सरी टू. हॅपी ॲनिव्हर्सरी टू अस. हॅपी ॲनिव्हर्सरी टू अस. ह्याने काढू दे. पाणी पिलं. कोणाचं काय तर कोणाचं काय. पाणी पिल्यावर थंडी वाजते. थंड होतं पाणी. अच्छा त्याला थंडी वाजते ते गेलं. मला केक खाऊन कसं झालंय तेच, म्हणजे केक टेस्ट करायचीच मला पडलेली होती. तर रागीचं मी कधीच बनवलं नव्हतं, हे फर्स्ट टाइम आहे. सो आपण खाऊन टेस्ट करून बघूया की केक कसा बनला.
काफी अच्छा है यू नो मतलब अगर किसी को मैदे का नहीं खाना है केक चांगलाच होता. म्हणजे एखादा वाईट खातो रागी केकचा रागी केक म्हणजे नाचणी त्या केकचा तर मग आपल्याला ना असे छोटे छोटे असे कण असल्यासारखं वाटतं एकदम छोटे छोटे तर ते तरी मी पीठ चाळून घेतलेलं सगळं पीठ मी चाळून घेतलं रागीचं गव्हाचं सगळं तरी पण असं का वाटत होतं काय माहित. तर मग फायनली आम्ही रेडी झालो. खूप R&D करून आम्ही ठरवलं की ठीक आहे आपण सुशी खायला जाऊया. तर हे एक रेस्टॉरंट होतं तायाकी करून आय थिंक इफ एम नॉट रॉंग तर मग तिकडे आम्ही गेलो. खूप छोटंसं होतं ते, म्हणजे असं म्हणतो ना आय थिंक एक 10 बाय 10ची रूम असते ना किंवा त्याच्यापेक्षा म्हणजे थोडी मोठी तेवढंसंच होतं ते. हार्डली तिथे 2 टेबल्स असतील. मी आता तुम्हाला दाखवते. आय थिंक 2 लोकांसाठी 1 टेबल, म्हणजे एवढं छोटं होतं ते. खूप छोटी स्पेस होती. तर आम्ही इथे नाटक करताना मेन्यू बघायचं समजत तर आम्हाला काहीच नव्हतं कोणतं खायचं कोणतं नाही आम्हाला काही आयडिया नव्हती पण असं म्हणतात ना म्हणजे उगाच मेन्यू बघत राहायचं आणि ते मी ॲक्टिंग करते समजण्याची की हे काय आहे कोणतं ऑर्डर करू शकतो पण काही नाही. शेवटी मग आम्ही जे आत म्हणजे जे काम करणार होतं ना त्यालाच बोलवलं आणि आम्ही विचारलं की बाबा सांग की व्हेजमध्ये कोणतं सुशी मिळेल. तर इथे त्याने काहीतरी ते ब्राऊन कलरचं ज्यूस टाईप म्हणजे लिक्विड आणून ठेवलं. पण जेव्हा मी त्याला फर्स्ट टाइम बघितलं तेव्हा मला असं वाटलं की ठीक आहे असेल काहीतरी, म्हणजे ठीक आहे. मी ॲक्च्युली काही विचारच नाही केला जेव्हा त्याने ते आणून ठेवलं. तर निखिलला असं वाटलं की ती अरेबिक कॉफी आहे आणि तो त्याला विचारतो ही अरेबिक कॉफी आहे तर तो बोला नाही हे सोया सॉस आहे. म्हणजे तुम्हाला समजतंय की म्हणून अशा रेस्टॉरंट्समध्ये तुम्ही जात जा वेगळ्या क्युझिन्स ट्राय करायला किंवा कोणतं नवीन असं काही दिसलं की तिकडे गेलं पाहिजे. कारण तिकडे जाणार तर मग 4 गोष्टी आपल्याला समजणार. आम्ही कधीच गेलो नव्हतो. तर जेव्हा तुम्ही अशा ठिकाणी जाल ना तर तुम्हाला काही कळणार नाही, खाली फुकट पोपट होईल. आम्ही आता हे इमॅजिन करतोय की खायचं कसं, कारण चॉपस्टिक कोणालाच यूज करता येत नाही. मग नंतर आठवलं आपल्याला 2 हात आहेत तर त्या हाताने आपण खाऊ शकतो. बट नो गाईज सिरियसली आपल्याला चॉपस्टिक कसं यूज करतात हे आपल्याला माहीत असलं पाहिजे. भले आपण त्याने रोज जेवत नाही ती वेगळी गोष्ट आहे, पण इन केस आपण कुठे जाऊ किंवा कधी कोणाबरोबर आपल्याला लंच किंवा डिनर करायचा चान्स मिळेल तर आय थिंक त्यावेळेला आपल्याला आलं पाहिजे. असं आपल्याला म्हणजे असं बोलून नाही चालत की गरज नाही आमच्या कल्चरमध्ये नाही आहे किंवा व्हॉट्स एव्हर रिझन, तर ते आय थिंक नसलं पाहिजे. माय गॉड ते म्हणजे क्लास होतं, क्लास. खूप छान सुशी होती ती. आणि मग मी खाऊन वगैरे जेव्हा निघालो तेव्हा आम्हाला ही एक सुपर कूल कार दिसली. फक्त ऑरेंज कलरची होती आणि काय आवाज होता माहिती आहे. खूप मस्त कार होती. मस्तच आम्ही थोडं टाइमपास करत म्हणजे अलीन रात्री यार खूप सुंदर दिसतं आणि एवढं छान केलं नाही ते लोकांसाठी बसायला. साईडला खूप असे खाली लाईट्स लावून आणि हे सगळं पब्लिक स्पेसेस आहे. ओके, तर म्हणजे एवढं छान त्यांनी केलं पण आहे आणि ते मेंटेन पण करतात आहे. म्हणजे असं एन्व्हायरमेंट होतं ना की असं घरी जाऊच वाटत नव्हतं. एवढं छान वाटत होतं इथे चालायला. म्हणजे जास्त गर्दी नाही किंवा जास्त आवाज नाही, जास्त गाड्यांचा आपण कंटिन्यूस हॉर्नचा आवाज नाही, काही नाही. रस्त्यांवर गाड्या कमी, इथे ओपन स्पेसमध्ये थोडी लोकं पण कमी, तर खूप छान वाटत होतं. एक डॉगेश मला दिसलेला इथे आणि तो खूप क्यूट होता. हे बघा खूप क्यूट होता तो. चाली करायला आलेला तो. आणि ॲक्च्युली सुशी खाऊन तर आमचं काय पोट भरलं नाही. अर्ध भरलेलं पोट घेऊन परत बाहेर निघालो. नंतर मग फायनली आम्ही आमच्या एक चाच्याकडे आलो. इथे खालीच एक दुकान म्हणजे रेस्टॉरंट आहे. तर ते मनकीश, जातर किंवा पिझ्झा खूप छान बनवतात. मग म्हटलं जाऊ दे, चाचा जिंदाबाद. मग आम्ही आलो चाच्याकडे आणि मग हे एक आम्ही काय मनकीश घेतलं. मनकीश विथ मशरूम आणि जातर विथ व्हेजिटेबल्स. एक त्यांचा व्हेजिटेबल पिझ्झा आहे, ते खूप अप्रतिम बनवतात. म्हणजे असा पिझ्झा तुम्हाला अलीनमध्ये कुठेच मिळणार नाही, एवढं छान पिझ्झा बनवतात ते. सो या दॅट वॉज फॉर टुडे. आय होप तुम्हाला आमचा ब्लॉग आवडला असेल. आम्ही ॲक्च्युली जास्त काही केलं नाही. आम्ही करू शकलो असतो, काही असं हे नाही आहे. इथे मॉल्स वगैरे आहेत बरेच, बवादी मॉल, अल्जिमी मॉल आय थिंक त्यांनी रिसेंटलीच खूप नवीन छान बनवलं आहे. तर 2-3 मॉल्स आहेत तिकडे जिथे तुम्ही जाऊ शकता. पण तिकडे कसं आहे, मॉलमध्ये गेल्यावर आपल्याला माहिती आहे की ती गोष्ट कोणती असू दे, खाण्याची असू दे किंवा काही घ्यायचं असेल तर थोडी आपल्याला महागच पडते. फक्त मूवीज बघायचं असेल तरच आम्ही जातो, नाहीतर आम्ही जात पण नाही. सो या दॅट वॉज फॉर टुडे. आय होप तुम्हाला आमचा हा छोटासा मिनी ब्लॉग आवडला असेल. ही होती आमची ॲनिव्हर्सरी. आम्ही तेवढं तरी म्हणजे असं म्हणतात ना घरच्या घरी का असेना, पण आम्ही खूप छान आणि थोडं एन्जॉय करण्याचा प्रयत्न केला. भले आम्ही जास्त काही केलं नाही, जे काही केलं थोडंफार केलं, बट स्टील वी एन्जॉयड, वी लव्ड इट. आणि आय थिंक ॲट दी एंड तेच मॅटर करतं. भले तुम्ही एकदम असं झँकी पँकी काय करू नका, पण तुम्ही जे काही थोडंफार कराल तर ते तुम्ही एन्जॉय केलं पाहिजे. हेच आपल्या लाईफचा आय थिंक मोटो असतो, दॅट वी शुड एन्जॉय ऑल स्मॉल थिंग्स. वी शुड फाइंड लव इन ऑल स्मॉल थिंग्स. सो या दॅट वॉज फॉर टुडे.
जर तुम्हाला आवडलं असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कॉमेंट करायला विसरू नका. थँक्यू. भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.